नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुण्यातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी झोकून दिलेलं आहे. ही पोटनिवडणूक अगदी सार्वत्रिक निवडणुकीसारखी द्वेषानं लढवली जाते आणि त्या मागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी पुण्यामध्ये ठाण मांडली आहे. दोन्ही मतदारसंघातली ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे आणि यामागचं कारणही आता स्पष्ट झालंय. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. कसबा विधानसभा मतदारसंघ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतो, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. 2017 पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र भाजपने 2017 मध्ये या दोन्ही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आहे. आता भाजपला महानगरपालिकेतली आपली सत्ता कायम राखायची आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचंय. महानगरपालिका निवडणुकीनंतर पुढच्या वर्षी विधानसभेची पंचवार्षिक निवडणूकही होतीये. पोटनिवडणूक जिंकल्यास पंचवार्षिक निवडणुकीसाठी एक प्रकारे राजकीय टॉनिकच मिळणार आहे. साहेब, निवडणूक प्रत्येक गांभीर्याने घ्यायची असते, त्यामुळे शेवटी मतं मागण्याकरता जाणं याला लाज काय वाटायची. चाललोय आम्ही त्यांच्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करणार. आमचंही काम आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल त्याकरता प्रयत्न करायचा. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करणार ना. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोटनिवडणुकीची धुरा सांभाळलेली आहे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. दोन्ही नेत्यांनी त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे. आक्रमक प्रचार करणारे नेते दोन्ही मतदारसंघ रोड शोच्या माध्यमातून पिंजून काढतायत. जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करून मतदारांना साथ घातली जाते. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर भविष्यातली अनेक राजकीय समीकरणं अवलंबून आहेत. आता मतदार कुणाचं समीकरण बिघडवतात आणि कुणाचं समीकरण जुळवतात हे आता 2 मार्चलाच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्व राजकीय पक्षांनी नवा ट्रेंड सेट केलेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रोड शोवरतीच मोठा भर दिलेला आहे आणि त्यामागे नेमकं काय कारण आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. चिंचवड आणि कसब्यातील पोटनिवडणुकीत रोड शोच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचायला उमेदवारांनी प्राधान्य दिलंय. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. याआधी झालेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष शेवटच्या दिवशी रोड शोवर भर देत होते. मात्र चिंचवड आणि कसब्यातील पोटनिवडणुकीतील प्रचार हा अपवाद ठरलाय. दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासूनच रोड शोवर भर देण्यात आलाय. मवियाकडून अजित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघात प्रचारासाठी रोड शो केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत दणक्यात प्रचार केला. रस्त्यावरही संघर्ष सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेमध्ये फूट पाडण्याच्या 1 महिन्याआधीच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का असा प्रश्न विचारल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटामुळे शिंदेंच्या उठावाची कल्पना उद्धव ठाकरेंना आलेली का अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का? 20 मे 2022 रोजी ठाकरेंची शिंदेंना विचारणा. आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानं खळबळ. 8 महिन्यानंतरच्या साक्षात्काराला महत्त्व नाही. गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. तभी भी 20 मई को पूछा था
कि आपके मन में क्या है, आप बगावत की सोच में हैं। आदित्य ठाकरेंच्या या गौप्यस्फोटानं शिवसेना फुटीच्या जखमेवरची खपली काढली आहे. लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड वितरण समारंभात बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या उठावाची उद्धव ठाकरेंना पूर्ण कल्पना होती हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी केला. कारण या संदर्भात 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारणा केल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. उनके मन में ये चल रहा था, तभी भी 20 मई को पूछा था कि आपके मन में क्या है, आप बगावत की सोच में हैं। बगावत तो की नहीं, क्योंकि बगावत के लिए एक हिम्मत लगती है, वहीं के वहीं खड़े रहकर बगावत होती है। ये जो हुआ वो गद्दारी हुई है, वो पीठ में छुरा को बस के गए। लेकिन अगर बात कहे तो ये सबको पता था, लेकिन जो खुद को बेचे हुए हैं उनको कितनी देर तक आप रोक सकते हो? रोक के क्या फ़ायदा भी क्या है? जिन्होंने खुद के सोल को बेचा है, खुद की ज़मीर को बेचा है, तो और क्या एक्सपेक्ट कर सकते हो उनसे? शिवसेनेतील बंडाविषयी उद्धव ठाकरेंना कल्पना दिल्याची माहिती अजित पवारांनीही दिली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंनी शिंदेंना याची विचारणा केल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गद्दारांना धडा शिकवण्याचं आव्हान दिलं. पण आदित्य ठाकरेंना 8 महिन्यानंतर साक्षात्कार झाल्याचा टोला लगावत गुलाबराव पाटलांनी हा दावा निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर दिलंय. 8 महिन्यानंतर त्यांना काही साक्षात्कार झाला असेल तर मला माहिती नाही. त्या गोष्टीला आता राहिलंच काय हो. आता 7-8 महिने झाले. एकनाथ शिंदे आता 7 महिने झाले, म्हणजे 7-21 210 दिवस झाले मुख्यमंत्री होऊन. आता त्या गोष्टीला काय अर्थ नाही. खरं तर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बंडाची कल्पना आली असली तरी त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या 8 महिन्यात महाराष्ट्रातील राजकारण बरंच बदललंय. ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण आता शिंदेंच्या हातात आलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या गौप्यस्फोटाचा कुणाला आणि काय फायदा होतो हे तूर्तास तरी सांगता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरे आणि भाजपमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. पण असं असलं तरी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघे एकमेकांचा मित्र म्हणून उल्लेख करतायत आणि त्यामुळे राजकीय विरोधकांच्या मित्रत्वाच्या दाव्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधला हा कलगीतुरा. ठाकरेंनी भाजप सोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे फडणवीसांमध्ये संघर्ष सुरू झाला. कालांतरात हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण हे सगळं घडत जरी असलं तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत फडणवीस वारंवार ठाकरे विरोधातला संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगतायत. आता देवेंद्र फडणवीसांच्या या आवाहनाला ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. आदित्य ठाकरेंना फडणवीसांसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सुद्धा फडणवीसांना मित्र मानत असल्याचं सांगितलं. हमारे जो घर में एक माहौल है वो यही है कि किसी को भी पर्सनल एनिमी नहीं मानना चाहिए. अगर आपने देखा होगा तो कई सालों में काफ़ी सारे ऐसे लोग हैं पॉलिटिकली जिन्होंने हमारे फैमिली पे हम पे शिवसेना पे काफ़ी सारे गंदे एलिगेशंस लगाए. कभी भी आपने मेरे मुंह से, मेरी ज़बान से कभी ऐसे सुना? कभी नहीं सुना होगा, क्योंकि जो है काम के बारे में बात करो. आदित्य ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलंय. जेव्हा जेव्हा मुलाखतीत विचारलं त्यावेळी मी हे सांगितलेलं आहे की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रू नाही आहेत. वैचारिक विरोधक झालो कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला, मी वेगळा विचार पकडला. खरं तर राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. पण महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणामध्ये मात्र राजकीय विरोधकही एकमेकांशी शत्रूप्रमाणे वागताना दिसतायत. आता ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांचे शत्रू नसल्याचं स्पष्ट केल्यानं त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी सुद्धा अशीच सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कापसाला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवला, पण घरात साठवलेला कापूस हा शेतकऱ्यांच्याच मुळावर उठलाय. कापसामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागतोय. घरात साठवलेला कापूस शेतकऱ्यांना बाधला. कापसामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोग. पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. कापसाला भाव नसल्यानं राज्यातल्या कापूस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलाय. घरात ठेवलेला हा कापूस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. कापसामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्वचा रोगानं ग्रासलंय. मालेगाव मधल्या 15 गावातील शेतकरी कापसामुळे आलेल्या त्वचा रोगानं हैराण आहेत. कृषी अधिकारी सुद्धा या नव्या संकटामुळे गोंधळात पडले. आम्ही टोकरे मालमत्ता या परिसरामध्ये गावात फिरला असता या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची जिथे गरज कापूस साठवला होता या परिसरात जात असताना त्याप्रमाणे खाज, अंगावर पोळ्या उठणे, नंतर लाल चट्टा उठणे असे प्रकार दिसून आलेले. याबाबत आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि संचालक केंद्रीय कापूस संशोधन नागपूर यांना याबाबत पत्र लिहून कळवले आहे. त्वचा रोगग्रस्तांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीला पाठवलेत. त्यांनाही अहवालाची प्रतीक्षा आहे. आम्ही एक टीम पाठवलेली तिकडे 201 घरं आम्ही तिथे सर्वे केला. सर्वे करून त्याच्यातनं आम्हाला 34 पेशंट टेस्ट किटचे आढळले होते. त्याच्यातले 10-12 ते साधे किरकोळ होते, 1-2 इन्फेक्शनचे होते आणि काही 9 जणांना आम्ही त्यांचे रक्त नमुने घेतले आणि ते तपासणीला पाठवलेले गेले आहेत. कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न सुरू असल्याचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. अशा पद्धतीने भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ना काही का होत नाही, पण शेतकऱ्यांचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय घेतील आणि कापूस पिकवणारा शेतकरी बांधव हा त्याची जी मागणी आहे त्याची रास्त मागणी आहे, त्याला मदत करायला पाहिजे. नगदी पीक असलेल्या कापसामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा खेळत होता. मात्र आता कापूस आजाराला निमंत्रण ठरू लागलाय. बप्पू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. कसबा पोटनिवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपनं जोरदार रणनीती आखलेली आहे. टीम देवेंद्र 5 दिवसांपासून पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. तर फडणवीसांच्या विश्वासातले 3 मंत्री खासगी भेटी आणि बैठकांवरती भर देत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही पुण्यामध्ये तळ ठोकलेला आहे. पाहूयात त्याच विषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात कोणतीही कसर राहू नये यासाठी खास प्लॅनिंग केलंय. आगामी निवडणुकांच्या आधी होणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजपनं कसबा मतदारसंघात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. टीम देवेंद्रमधील रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करतायत. भाजपनं कसब्याच्या पोटनिवडणुकीत जाहीर प्रचारापेक्षा थेट आणि वैयक्तिक गाठी भेटींवर जास्त भर दिलाय. त्याप्रमाणे निवडणूक एक युद्ध पातळीवर आम्ही लढत असतो आणि त्यातच देवेंद्रजींनी एखाद्या निवडणुकीमध्ये हात घातला किंवा नेतृत्व केलं की आम्ही सारेजण झपाटून त्या ठिकाणी तिथे यश मिळवायचंच अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतो. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, हा प्रत्येकजण निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देत असतो. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी जिम्मेदाऱ्या या पक्षाच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत आणि निवडणूक जिंकणं हे आमचं शेवटचं साध्य आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराचं सारथ्य विरोधी पक्षनेते अजित पवार करतायत. महाविकास आघाडीनंही रोड शोच्या माध्यमातून मतदारांशी थेट भेट घेण्यावर भर दिलाय. महाविकास आघाडीच्या प्रचारापेक्षा वेगळी शक्कल भाजपनं लढवली आहे. टीम देवेंद्रनं जाहीर सभांऐवजी 1-to-1 प्रचारासह बाईक रॅलीवर भर दिलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बाईक रॅलीलाच प्राधान्य देत आहेत. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अगदी आता शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि यापूर्वी सभा
मेळावे या माध्यमातून सर्व प्रमुख नेत्यांनी प्रचार केलेला आहे. शेवटच्या टप्प्यात आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी रॅली आणि वैयक्तिक भेटीगाठी किंवा जे जास्तीत जास्त लोकांवर इम्पॅक्ट पाडू शकतील अशा मंडळीच्या भेटीगाठी घेऊन अधिकाधिक जे मतदार आहेत त्यांना आपल्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी हा प्रयत्न चालले आहेत. टीम देवेंद्रनं मागील आठवडाभर केलेल्या नियोजनामुळे भाजपची शक्तीस्थळं वाढली आहेत. चुरशीच्या निवडणुकीत टीम देवेंद्रचं प्लॅनिंग यशस्वी ठरलं तर अपेक्षित निकाल लागू शकेल, हेही तितकंच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेली महाविकास आघाडी सत्तेमधून पाय उतार झालेली असली तरी देखील राष्ट्रवादीमध्ये मात्र मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागताना दिसत आहेत आणि त्यामुळे सत्तेआधीच राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री पदाचं बाशिंग गुडघ्याला बांधून तयार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधी जयंतराव, नंतर अजितदादा, आता सुप्रियाताईंच्या सीएम पदाचा दावा. राष्ट्रवादीत अतिउत्साहीपणाची हॅट्रिक. सत्ता मिळण्याआधीच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रंगलेली ही शर्यत. जयंतराव दादांपाठोपाठ आता सुप्रियाताईही भावी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असल्याचं समोर आलंय. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंबाबत त्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केली आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे पोस्टर समर्थकांनी लावले आहेत. 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असलेले पोस्टर्स लावण्यात आलेले होते. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही पाटलांचे पोस्टर लावले होते. आता जयंतराव आणि दादांनंतर ताईंच्या समर्थकांनी अतिउत्साहीपणाची हॅट्रिक पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये भावी मुख्यमंत्री कोण होणार यावर चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांची जबरदस्त बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. आधी जयंत पाटील, त्यानंतर अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्याचा बॅनर पाहायला मिळाला आहे. बल्लाड इथे पोस्टर लागलेत, भावी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे. कुठे लागले? मुंबईमध्ये बल्लाडला लागले. मी नाही पाहिलेला. तुमच्याकडे फोटो आहे? आता ज्येष्ठ आम्हाला वरून प्रश्न आला. फोटो कुठे? फोटो अजून आलेला नाही. मग मागवा आणि मग उत्तर देते. आता सुप्रियाताई या संदर्भात बोलत नसल्या तरी राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीनं विरोधकांना मात्र बोलायची आयती संधी मिळाली आहे. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा, असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अजून तरी बराच वेळ आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याच्या पैजा लागू लागल्यात. पण या पोस्टरबाजीमुळे नकळत राष्ट्रवादीतील गटबाजीही चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शरद पवार यात काही हस्तक्षेप करतात की भावी मुख्यमंत्री म्हणून इतरही नेत्यांचे बॅनर झळकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्र राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रम बदलावरून आंदोलन करणाऱ्या MPSC परीक्षार्थींना आता दिलासा मिळालेला आहे. कारण MPSC आयोगानं नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची घोषणा केलेली आहे. MPSC आयोगाची अखेर माघार. वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू. आंदोलक परीक्षार्थींची मागणी मान्य. निर्णयानंतर परीक्षार्थींचा जल्लोष. MPSC परीक्षार्थींचा हा जल्लोष. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यासाठी आंदोलन करण्यात आलं ती मागणी मान्य झाल्याचा हा आनंदोत्सव आहे. राज्य सेवेची मुख्य परीक्षा बहुपर्यायी ऐवजी वर्णनात्मक होणार आहे. पण ही पद्धत 2025 पासून लागू करण्याची परीक्षार्थींची मागणी होती.
आयोग मात्र अभ्यासक्रम 2023 मध्येच लागू करण्यावर ठाम होतं. पण परीक्षार्थींच्या या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती आणि उमेदवारांना तयारीसाठी द्यावा लागणारा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन अखेर MPSC आयोगानं माघार घेतली. सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. शासन देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं आणि म्हणून एकंदरीत जी काय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आम्ही MPSCला देखील विनंती केली होती. निर्णय घेतलाय त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर अखेर यश मिळाल्यानं पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. गेल्या 2 दिवसांपासून या आंदोलनाला अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. स्वतः शरद पवारही बुधवारी या आंदोलनात विद्यार्थ्यांची भेट घेऊन गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही फोनवर विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला. पण त्यानंतरही MPSC परीक्षार्थी मागणीवर ठाम असल्यानं अखेर आयोगानं माघार घेतली आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ती अंगणवाडीमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील लाखो मुलं अंगणवाडीमधला निकृष्ट असा पोषण आहार खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. न्यूज 18 लोकमतनं अंगणवाडीमधल्या पोषण आहारावरती केलेला हा विशेष रिपोर्ट. पालकांनो, तुमची मुलं बालवाडीत कसला पोषण आहार खातात एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. कारण हा गव्हाचा भरडा बघा, त्यावर फिरणाऱ्या अळ्या पहा, हे किडलेले वाटाणे पहा, त्यावर फिरणारी पाखरं पहा. तांदूळ, हरभरा या सगळ्यांच्या दर्जाबाबत फार न बोललेलं बरं. हा असा पोषण आहार फक्त बीडच्या एका गावातला नाही, राज्यातल्या बहुतांश अंगणवाड्यांमध्ये असाच पोषण आहार पुरवला जातोय. हा जो आहार येतो तो नेमकं बालकांचं कुपोषण नष्ट करण्यासाठी आहे का अधिकारी वर्गाचं यांचं आर्थिक कुपोषण दूर करण्यासाठी, हा आम्हाला पडला प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्यायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, जबाबदारी निश्चित करायला पाहिजे आणि कंत्राट जे आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी. निकृष्ट पोषण आहाराच्या चौकशीचं आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी आपली सुटका करून घेतली. ज्या ठिकाणी असा प्रकार आढळून आलेला आहे त्या संबंधितांना सर्वांना नोटीस वगैरे देऊन हा प्रकार आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये कुठेही होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. सडकं धान्य लहान मुलांच्या तोंडी घालणाऱ्या कंत्राटदारांचंच यातून पोषण होत नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जाते. किडलेल्या सडलेल्या धान्यापासून तयार केलेलं अन्न सकस कसं असेल असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. विकास कामांमुळे नागरिकांना सोयी सुविधा मिळतात, पण भंडाऱ्यामध्ये विकास कामच डोकेदुखीचं कारण ठरतायत. कारण भूमिगत गटार योजनेच्या कामानं नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. भंडाऱ्यातली ही सहकार नगर, शास्त्री नगर, शुक्रवार परिसरातली दृश्य. जागोजागी रस्ते खोदलेले, मलब्याचा ढीग पडलाय, काम संथ गतीनं चाललंय, ट्रक आणि डंपर खोळंबलेत असं चित्र बघायला मिळतंय. शहरातील भूमिगत गटार योजनेनं ही अशी परिस्थिती उद्भवली आहे. सरकारने जे गटारी लाईनचे प्रकल्प आणलेला आहे याच्यामुळे जनतेला इतका त्रास होत आहे की मुलं बाळं रस्त्यावर पडून राहिली आहेत, गाड्या स्लिप होत आहेत, जाता येता येत नाही लोकांना. आणि हे जे रोड आता याच्या अगोदरच 6 महिन्याच्या अगोदर रोड पक्का बांधकाम केलेलं होतं, ते आज गटारी लाईनसाठी फोडण्यात आलेलं आहे. मग त्याच्या अगोदर जर गटारी लाईन करण्याच होतं तर रस्ते बनवायला पाहिजे नव्हते. रस्ते बनवायचे होते तर मग गटार लाईन करायला नाही पाहिजे होती. या गटर लाईनचे पाईप टाकले, रोड काही बरोबर बुजवला नाही, लोक पडतातही. तपास अर्धी खोकल्यानं तब्येती बघून राहिल्या, घरामध्ये धुळे जाते. काय करायला पाहिजे होतं? त्यात जागा प्लेन करायला पाहिजे नव्हता, याने बरोबर बुजवले नाही.
रस्ते खोदले जातात, पण काम झालं की व्यवस्थित भरले जात नाहीत. दगड धोंड्यांनी तात्पुरते खड्डे बुजवल्यानं तिथून दुचाकी नेणं धोक्याचं बनलंय. रस्त्यानं नीट चालताही येत नाही. मुलं खेळताना खड्ड्यात पडण्याचीही भीती आहे. माती दगडांचा खच असतो, पण वेळेत उचलला जात नाही. या सगळ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. गटरचं बी काम चालू आहे, त्याच्यामुळे लोकांना जायला खूप त्रास होऊन राहिला आहे. आणि मेन रस्ता हाच आहे, त्याच्यामुळे एक तर तो हटून पूर्ण शेल्यापर्यंत पूर्ण जसाच्या तसा आहे ना, पूर्ण हे आहे त्रास. म्हणजे आज आता रोड फोडपाड गेला, त्याचा त्रास. जाता येत नाही लोकांना, काही नाही. मुलं बाळं पडतात नालीमध्ये, तुरंत भुजवतात, पण ते बरोबर भुजवत नाही. बरोबर गोटे वगैरे मोठे मोठे रोडवर राहतात, त्याच्या गाड्या वगैरे मसारतात. ते निर्धारित वेळेत काम पूर्ण होतंय का? वेळीच माती दगड उचलून नेले जात आहेत का? आणि रस्ते वापरासाठी योग्य करून दिले जात आहेत का, यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. पण ही जबाबदारी ज्यांनी घ्यायला हवी त्यांचं सर्वत्र दुर्लक्ष असल्याचं या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे जबाबदारीनं काम न करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासन कारवाई करणार का? भंडारा वासीय या त्रासातून कधी मुक्त होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. भंडाऱ्याहून नेहाल भुरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बॉलिवूडमधील काही हिरोंना चॉकलेट बॉय असं म्हटलं जातं. मात्र आता बॉलिवूडमधील चॉकलेट बॉयसाठी एक वाईट बातमी आहे. कारण एक मराठी चॉकलेट बॉय सज्ज झाल्याची देखील माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. आपला एक मराठी हिरो जोरदार टक्कर देणार आहे. पाहूयात त्याच विषयीचा आमचा हा न्यूज 18 लोकमत विशेष रिपोर्ट. बॉलिवूडमधील आमिर खान, ऋतिक रोशन, शाहिद कपूर, रणबीर कपूर आणि अगदी आत्ताचा आर्यन कार्तिकही, हे सगळे हिरो चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जातात. चॉकलेट बॉय असलेले हे सगळेच हिरो प्रचंड लोकप्रिय सुद्धा आहेत. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक चांगला प्रतिसादही देतात. मात्र बॉलिवूडमधल्या या चॉकलेट हिरोंची सद्दी आता संपल्याच जमाय. कारण एक नवा चॉकलेट बॉय लवकरच पदार्पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार रोहित पवार यांनीच खुद्द याबद्दलची माहिती दिली आहे. कोण ते चॉकलेट बॉय ते दोन चॉकलेट बॉयची एक जोडी आहे. ते STच्या आंदोलनामध्ये जातात, तिथं रात्री रात्री झोपतात. MPSCच्या युवांच्या बाबतीत सुद्धा रात्री तिथं झोपतात. स्वतःचा सत्कार तिथं करून घेतात, विजयाची मिरवणूक काढतात. त्यामुळे हे चॉकलेट बॉय स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे जे ट्विट करतील, जे जे बोलतील ते स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी असतं. त्यामुळे लोकांच्या हितासाठी असतं. त्यामुळे या चॉकलेट बॉयजकडे किती लक्ष द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. रोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना चॉकलेट बॉय म्हटलंय. आता रोहित पवारांनी पडळकरांना चॉकलेट बॉय म्हटल्यावर पडळकरांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणं आमचं कामच आहे. त्यामुळे आम्ही गोपीचंद पडळकरांशी संपर्क केला. रोहित पवारांनी चॉकलेट बॉय म्हटल्यामुळे गोपीचंद पडळकरांचा चेहरा कसा खुलला हे तर लपवून सुद्धा लपत नव्हतं. रोहित पवार हा मुळात बिंडोक माणूस आहे. ह्या रोहित पवाराला आमच्याकडं मेंढ्या अशा काय इकडं तिकडं हालचाल करायला लागल्या तर आमचा मेंढका त्याला डागणीनं डागतो. पण रोहित पवाराला मेंढराच्या डागणीनं डागून सुद्धा तो शुद्धीवर येईल असं मला वाटत नाही. कारण तुम्ही बघितलं इथंच ते प्रचाराला आले होते त्यांच्या उमेदवाराला, आणि तो 20,000च्या वर जाणार नाही म्हणतोय. म्हणजे हा माणूस ह्याच्यावरती बोलण्याच्या पात्रतेचा माणूस नाही आहे. प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकरांचा चेहरा जरी खुललेला असला तरी पडळकरांनी मात्र रोहित पवारांवर जोरदार टीका केली. रोहित पवारांनी चॉकलेट बॉय म्हणणं गोपीचंद पडळकरांना फारसं काही आवडलेलं दिसत नाहीये. मात्र यामुळे बॉलिवूड एका चॉकलेट बॉयला मुकला असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.